हॅलो, कशा आहात सगळे? चला तर मग आज मस्त अशी रेसिपी बनवूयात. साधी आणि सरळ आणि खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. तुम्हाला माहितीच असेल मला झटपट होणाऱ्या रेसिपी खूप जास्त आवडतात. शेंगदाणे घेतले आहे तव्यामध्ये, लोखंडाचा तवा आहे तो त्याच्यामध्ये मस्त भाजून घेतले आणि मग ही आहे वालपापडीची शेंगा, याच्यात आपण भाजी करणार आहोत. आणि कढईमध्ये पाणी टाकायचं, त्याच्यात मीठ टाकायचं आणि ह्या शेंगा त्याच्यात टाकून द्यायचं, चांगलं उकळू द्यायचं. काही जास्त वेळ लागत नाही त्यांना शिजायला, झटपट होतात त्या, पटकन शिजून जातात. त्यानंतर लसूण सोलून घेतला मस्तपैकी आणि ते शेंगदाणे आपण भाजून ठेवलेले होते ना ते चांगले चोळून घेतले, त्याचे टरफले काढून घेतले आणि मस्तपैकी असं बारीक करायचं, म्हणजे जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडे नाही करायचं, मीडियम ठेवायचं. आणि कांदा घ्यायचा, एक कांदा कापलेला आहे मी. नंतर कोथिंबीर धुवून मस्त कापून घेतली आणि कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, लसूण जरा जास्त घ्यायचं आणि मस्त ठेचून टाकायचं. जास्त टाकलेले ना चव मस्त येते त्याची लसणाची. आणि त्यानंतर मध्ये कांदा टाकायचा, हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं आणि जे कुटलेलं आहे आपण शेंगदाण्याचं कूट ते टाकायचं. त्यानंतर त्याच्या जे शिजवलेल्या शेंगा आहेत त्या टाकायचं, मस्त कोथिंबीर भरपूर टाकायची आणि मस्त सर्व करायचं पोळी बरोबर. आणि मी याच्याबरोबर अजून डाळिंबसुद्धा घेतली. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.